नमस्कार. मेडिकल फील्डमध्ये करिअर करू पाहणाऱ्यांसाठी, विशेषतः जे कोणी पुण्यात एक चांगली संधी शोधत आहेत, त्यांच्यासाठी आजची माहिती खूपच महत्त्वाची ठरणार आहे. मेडिकल ट्युटर आणि ज्युनियर रेसिडेंट या पदांसाठी एक जबरदस्त संधी आलेली आहे आणि त्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत. पुण्यामध्ये आपलं मेडिकल करिअर एका नव्या उंचीवर नेण्याचा विचार आहे का? जर असं असेल तर पुढची काही मिनिटं नक्कीच लक्ष देऊ नये का, कारण ही संधी खास तुमच्यासाठी असू शकते. चला तर मग या संधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया आणि पाहूया की यामुळे करिअरला एक नवी कलाटणी कशी मिळू शकते. ही भरती थेट पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टने जाहीर केली आहे. म्हणजेच ही एक 100% खरी आणि अधिकृत संधी आहे, यात काहीच शंका नाही. आणि ही भरती कुठे आहे? तर पुण्यातल्या एका खूप नावाजलेल्या ठिकाणी, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय. अच्छा, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे ही पदं तात्पुरती आहेत, म्हणजे 11 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्टवर. आणि दुसरं म्हणजे यासाठी कुठलीही परीक्षा नाहीये, थेट वॉक इन इंटरव्ह्यू आहे. ओके, तर पदं कोणती आहेत? इथे 2 मुख्य भूमिकांसाठी जागा आहेत. एक म्हणजे ट्युटर आणि दुसरी म्हणजे ज्युनियर रेसिडेंट. आणि बरं का, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये बऱ्याच जागा आहेत. चला आता बघूया कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किती जागा आहेत. ट्युटरसाठी बघा, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री. अरे वाह, कम्युनिटी मेडिसिनमध्ये तर तब्बल 4 जागा आहेत. आणि ज्युनियर रेसिडेंटसाठी तर काय मोठी लिस्टच आहे. जनरल मेडिसिन, बालरोग, त्वचा विज्ञान, म्हणजे जवळजवळ प्रत्येक स्पेशलायझेशनसाठी इथे संधी उपलब्ध आहे असं दिसतंय. ओके, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. यासाठी पात्रता काय हवी आणि पगार किती मिळणार? चला तेच पाहूया. तर बघा, या दोन्ही पदांसाठी जी पात्रता हवी आहे ती टीचर्स एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन्स म्हणजे TEQ च्या 30 जून 2025च्या नियमांप्रमाणे असणार आहे. आता याबद्दलची अगदी डिटेल माहिती हवी असेल तर NMMC आणि MUHSच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या एकदा नक्की तपासा. आणि आता तो आकडा ज्याची सगळीच वाट पाहतायत, पगार. तर या पदांसाठी महिन्याला एक रक्कमी पगार मिळणार आहे आणि तो आहे तब्बल 64,551 रुपये. हो, हे काही आम्ही स्वतःहून सांगत नाहीये. जाहिरातीत अगदी स्पष्टपणे लिहिलंय की दोन्ही पदांसाठी म्हणजे ज्युनियर रेसिडेंट आणि ट्युटर दोघांनाही दरमहा 64,551 रुपये इतका पगार मिळेल. त्यामुळे पगाराच्या आकड्याबद्दल मनात काही शंका ठेवू नका. बरं, पगार कळला, जागा कळल्या, पण अर्ज करायचा कसा? तर थांबा, अर्ज वगैरे करण्याची किचकट प्रक्रिया नाहीये. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे, कारण हा वॉक इन इंटरव्ह्यू आहे. म्हणजे काय? तर जे काही आहे ते थेट मुलाखतीच्या दिवशीच. आता तारखा खूप महत्त्वाच्या आहेत, त्या नीट लिहून घ्या. ट्युटर पदासाठी इंटरव्ह्यू आहे 16 मार्चला आणि ज्युनियर रेसिडेंट पदासाठी आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 मार्चला. दोन्ही दिवशी सकाळी 9 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होईल आणि 11 वाजल्यापासून प्रत्यक्ष मुलाखतींना सुरुवात होईल. लक्षात ठेवा, 16 आणि 17 मार्च. आता इंटरव्ह्यूच्या दिवशी काय करायचं ते नीट समजून घ्या. 3 सोप्या गोष्टी आहेत. 1. ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित पूर्णपणे भरलेला पाहिजे. 2. सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यांच्या झेरॉक्सचा एक सेट तयार ठेवा. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, इंटरव्ह्यूच्या वेळेच्या 2 तास आधी तिथे पोचून हे सगळे कागदपत्र व्हेरिफिकेशनसाठी द्यायचे आहेत. म्हणजे आता पुढचं काम अगदी स्पष्ट आहे. फक्त तयारी करायची आणि थेट मुलाखतीला हजर राहायचं. ही संधी खरंच सोडू नका. आणि जायचं कुठं आहे? पत्ता पुन्हा एकदा नीट ऐका. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे. पिनकोड आहे 411011. पत्ता व्यवस्थित सेव्ह करून ठेवा, म्हणजे वेळेवर पोहोचायला सोपं जाईल. आणि हो, अशाच नोकरीच्या नवनवीन संधींबद्दल माहिती मिळवण्यासाठी जॉब महागुरू या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कॅलेंडरमध्ये 16 आणि 17 मार्च या तारखांवर लगेच मार्किंग करून ठेवा. पुण्याच्या एका नावाजलेल्या संस्थेत काम करण्याची ही संधी करिअरला एक नवीन दिशा नक्कीच देऊ शकते. आता विचार करा, तयारीला लागा. आणि हो, या मुलाखतीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.